एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातलं भाजपचं 45+ स्वप्न अधुरं राहणार आहे की काय असंच दिसतंय। कारण एबीपी माझा आणि सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 24 तर महाविकास आघाडीला 23 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला गेलाय। महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक 17 जागा मिळण्याची शक्यता आहे। तर एक्झिट पोलनुसार शिंदेंच्या शिवसेनेला 6, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळेल असा अंदाज आहे। तर उद्धव ठाकरेंची मशाल 9 ठिकाणी पेटणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे। तर महाराष्ट्रात काँग्रेसला 8 जागांचा अंदाज एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आलेला आहे। या एक्झिट पोल्सवर ठाकरे गटातले खासदार संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। मला असं वाटलं की हे सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला 800-900 जागा देतील, एकत्रित 800-900 जागा देतील। आणि ती शक्यता, कारण मोदींनी एवढं ध्यान केलं आहे, इतके वेळ त्याने ध्यानाला बसले, इतके कॅमेरे लावले, साधना केली, तपस्या केली, त्याच्यामुळे 360-370 म्हणजे काहीच नाही। अशा तपस्वी आणि ध्यानस्थ ध्यानमग्न माणसाला किमान 800 जागा मिळायलाच पाहिजेत, तरच ते ध्यान मार्गी लागलं असं मी म्हणेन। पैसा फेको तमाशा देखो असा पोल आहे, आमचा अजिबात विश्वास नाही आणि आम्ही त्याच्यावरती काय बोलणारे नाही। मी परत सांगतो, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही 35+ इतक्या जागा मिळवेल, 35 आणि अधिक 30 तर नक्कीच, 30 तर नक्कीच एकत्रित, शिवाय काही जागा या फाईटमध्ये असतात, त्याच्याविषयी आता कल देता येत नाही। तर आम्ही 35 पर्यंत नक्की पोहोचतो आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।